त्याला इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करणं ही आपली सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे. जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण ही सगळ्यात महत्त्वाच्या समस्या आहेत. विशेषतः जंगलामध्ये डिझेल व्हेकल चालवल्यामुळे आपल्या इथे एअर पोल्युशन हे वायू प्रदूषण होतं आणि त्याचबरोबर या व्हेकलचा आवाज आल्यामुळे साऊंड पोल्युशन होतं. त्यामुळे साधारणतः आता जो बेस आहे, आपल्या इथल्या गाड्या सगळ्या आपल्या या भारतीय कंपन्यांच्याच गाड्या आहेत. याच्यामध्ये समोर 2 आणि मागे 6 अशा 8 लोकांची चेसिस मजबूत ती इलेक्ट्रिक बॅटरीवर चार्ज करून साधारण एकावेळी 300-350 किलोमीटर चालू शकेल. अशी जर आली तर फ्युएल कॉस्ट जवळपास 0 होईल. आणि मी अशी विनंती केली यांना की तुमच्या इथे जे पार्किंग आहे त्याच्यावरती सोलर आहे, तसं या गाड्यांकरता एक पार्किंग तयार करून त्याच्यावर सोलर लावायचं. हा जो प्रत्येक ड्रायव्हर हा आपल्या घरीच लागेल तर सोलर लावेल, गाडी आपली रात्रभर चार्ज करेल आणि दिवसभर त्याचं चार्जिंग होईल आणि त्यानंतर त्याची फ्युएल कॉस्ट 0 होईल आणि आवाजही येणार नाही आणि वायू प्रदूषणही होणार नाही आणि त्यातून याची प्रॉफिटेबिलिटी वाढेल. आणि या 300 लोकांना जवळपास त्यांच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन आहे, त्यांची एक योजना तयार करायला मी फॉरेस्ट विभागाला सांगितलं. काल कलेक्टर साहेब मॅडम ज्या होत्या त्यांच्याशी चर्चा झाली. MSMEतून आपण त्याला मंजूर करून बँकेचं लोन मिळवून देऊ आणि इथं जो ट्रस्ट आहे जे हे सगळं बघतात, वेळेचा मार्जिन म्हणून काही तो ड्रायव्हर टाकेल, काही ट्रस्ट देता येईल तर ते म्हणाले आम्ही विचार करतो आणि त्याच्यातून या पैशातून आपण या गाड्या देऊ आणि या गाड्या एकंदरीत या ताडोबातलं प्रदूषणही कमी करतील आणि त्याचबरोबर डिझेलची बचत होईल जे आपण इम्पोर्ट करतो. प्रदूषणापासून मुक्ती मिळेल आणि त्यातून नक्कीच रोजगार पण निर्माण होईल आणि त्यांना प्रॉफिटी वाढेल. ही योजना ताडोब्यात जर केली तर इतर ठिकाणी सक्सेसफुल आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून मॅन्युफॅक्चर OEM जे आहेत त्यांना बोलवीन आणि अशी 8 सीटरची उत्तम चेसिस मजबूत, त्याचं एअर सस्पेन्शन चांगलं आहे, ती चेसिस तयार करून बाकीचं काम इथे करता येईल. त्यामुळे मला विश्वास आहे की या सगळ्या याच्यामधून इथलं जे पर्यटन आहे अजून आपल्याला सुसह्य होईल आणि त्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या पण वाढेल.